नागपूरच्या गिट्टीकधान पोलीस ठाण्याअंतर्गत तेलंगखेडी येथील घोडेस्वारी अकादमीमध्ये मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली, जिथे एका माथेफिरू तरुणानं एका घोडीवर अत्याचार करण्याचा आणि अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अकादमी परिसरात त्यानं चोरी केली। ही खळबळजनक घटना सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे। गिट्टीकधान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव सूरज उर्फ छोट्या खोब्रागडे आहे। तो मानवतानगर गिट्टीकधान परिसरातील रहिवासी आहे। 17 मे रोजी ही घटना घडली, जेव्हा आरोपीनं चोरीच्या उद्देशानं अकादमीच्या हद्दीत प्रवेश केला आणि तिथे उपस्थित असलेल्या एका घोडीसोबत अनैसर्गिक अमानुष कृत्य केलं। याशिवाय आरोपीनं घटनास्थळावरून 4 लोखंडी अँगल देखील चोरले। रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, तेव्हा आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी पसार झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी अकादमीचे मालक प्रमोद लाडवे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना या घृणास्पद कृत्याची माहिती मिळाली। त्यांनी तत्काळ गिट्टीकधान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गिट्टीकधान पोलीस स्टेशन अंतर्गत हॉर्स रायडिंगची अकॅडमी आहे। त्या ठिकाणी एक कमी वयाची मादी हॉर्स त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी एक चोरीचा प्रकार घडून आला, म्हणून त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे निष्पन्न झाले की जो छोट्या सूरज खोब्रागडे हा व्यक्ती त्या ठिकाणी त्या लहान मादीसोबत कुठं अनैसर्गिक कृत्य करत असल्याचं त्या फुटेजमध्ये निष्पन्न होतं आहे। त्याच्या अनुषंगाने गिट्टीकधान पोलीस स्टेशन अंतर्गत आपण प्राण्याचा अनैसर्गिक छळ याबद्दल आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी सध्या फरार आहे। आपण त्या ठिकाणी पुढील तपास करत आहोत।